साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले आई अहो आजी अगं तू काय करताय तुम्ही पडून राहत ना माका काय होतं नाही गो बाय आजी अगं आरामाची गरज आहे तुला काय आरामाची गरज नाही एक काम कर सगळ्यांका बोलवू ना पाणी देऊ आई सावकाश आहे आई कसा वाटतं हा आता बरं वाटतं माका अगं उठायची काय गरज होती आराम करायचास ना माधवा हा दत्ता अभिरमा मका माहित कोणतरी मका ईश देव बघी होता पण मका माहित माझी पोरा असा काय करूची नाही कोणी माझ्या लेकरांवर किती पण आळ घेतलो ना तरी मका माहित माझो त्याच्यावर काय विश्वास नाही बरा तो विश्वासराव काय म्हणावतो खरंच काही नाही गे सांगते काय नाही केलं दत्ता अरे काय झाला हा अरे माधवा काय झाला हा त्या विश्वासरावांनी यांची चौकशी केल्याने त्यांचा असा म्हणणं हा की अजया आणि नेने काकांका यांनीच मारल्या ती अरे अभिरामा या तुझ्या मित्रान तुझ्या भावावर आळ घेतल्याने आणि तू कायच कसं नाही बोललस कसे बोलतील त्यांच्यावर इलेला नाही हा ना आई मी पोलिसांच्या कामामध्ये नाही बोलू शकत आणि तो संशय आहे अजूनही आरोप सिद्ध झालेला नाही पण कोणीतरी ह्यांच्या बाजून बोलूक भया होता ना कोणच बोलूक तयार नाही ही जण फक्त स्वतःचा विचार करतात होय दत्ता दत्ता अरे घबरव रे बाबा तू घबरव बघ आता माहित तू असा काय करूच नाही एक काम कर रघु भाऊजींका बोलवो ना आता रघु काका सुद्धा यामध्ये काहीही करू शकणार नाही तुम्ही ज्या रघु काकांवर विश्वास ठेवत होता
प्रत्येक अडीअडचणीत ज्या रघु काकांचे तुम्ही सल्ले घेत होतात त्या रघु काकांना पोलिसांनी अटक केली. अगं काय? रघुभाऊजींका कित्याक अटक केल्यानी? का अटक झाली ते कळेलच, पण रघु काकांच्या सोबतच गणेश ज्या गुरूंकडे जात होता त्या गुरूंना सुद्धा अटक केली, रघु काकांच्याच घरातून. काय? तुम्ही समजताय तेवढे हे रघु काका साधे नाहीये. त्यांनी कधीच तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा विचार केला आणि तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर अवलंबून राहिला. आता काय बोलून होणार आहे का निलिमा? हे बघा, आता जा काय वयत ता वयत, पण चौकशी होईपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एकमेकाक साथ देवा. सगळ्यांनी एकमेकाक धरून ठेवा रे. काळजी घेवा एकमेकांची. गो आता तू किती रडतस? आहे गणेश सकाळीच काहीतरी केलेलो हा. त्याचं कायच पत्तो नाही. गप गो बाय गप 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 तू रडा नको. काय केलो असो बाजून हिसून गेलो तर त्यावर चाळी येत. काय गेलो आता बघू काय. दत्ता, एक काम कर. हे बघ, देवाक जाऊन घराना घाल. ह्या जा काय चालला हा ना त्या सगळा एकदाचा बंद होऊ दे. सगळे मार्ग बंद झाले ना तेथोच मार्ग उरता. आता तोच कायता करीत रे बाबा, तोच कायता करीत. देवा महाराजा, घरात जा काय संकट येतात तर तू बघतस. आता एकदाचा कायदा दूर कर आणि घरातल्या सगळ्यांवर तुझी कृपा असू दे. घरातलो लेख खाई गेलो हा त्याका परत घेऊन ये आणि आमच्या मागे जो कोण काय करता हा त्याका समोर आण. नाता, 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 काय झालं दादांनो?
नाथा काय झाला हा आता तुका कळला असतच. विश्वासरावानं माझी चौकशी केल्या. माझं नाव नाही घेतलंस ना? असा काय बघतास? माझी पण चौकशी झाली, मनाने विचारतय. दादानू त्यांका सगळं माहित हा. अगदी सुसल्याच्या खुनासाठी मीच तुमका मदत केलं ह्या पण त्यांका माहित हा. म्हणजे त्या सुशल्याच्या खुनाचं पण माहित हा? उभय मग तू काय सांगितलंस? कबूल करण्याशिवाय काही पर्याय नव्हतं ना दादांनू. ए थांब. काय कुठं चालला होता? दत्ताराम नाईक, अजयच्या डेड बॉडी जवळ तुझी चप्पल सापडली आहे आणि यांनी तुला प्रत्येक तुझ्या गुन्ह्यामध्ये सहकार्य केलंय. आता कबूल करणार आहात का नाही? काय एकमेकांची तोंड काय बघताय? काय चर्चा करून सांगणार आहे का? करा करा चर्चा करा. नाही तर एक काम करा ना, माझ्याकडे चांगली जागा आहे, आत टाकतो तुम्हाला, तिथं करत बसा चर्चा खुशाल. लवकरात लवकर जे काही आहे ते सांगा, नाही तर पोलीस स्टेशनला नेणे वाचून पर्याय नाही माझ्याकडे. साहेब मी काय नाही केलं. मी खरंच अजय नाही मारलंय. हो का? सांगू का तुम्हाला? साहेबांनू मी पाया पडतो तुमच्या. साहेबांनू मी खरंच काय नाही केलं. मका सोडलं, मका जाऊन दे ना. पाय सोड. जा माधव नाईकला बोलवून आण. जा जा ना. बाबा आपण जाऊया का इथून? आर्चीज, आपल्याला असं नाही जाता येणार इथून. एकदा कोण आहे तो गुन्हेगार समोर येऊ देत, मग लगेच निघूया आपण. आर्चीज, आपण जर इथून गेलो ना तर संशय आपल्यावर येईल. राईट. आणि आपण काही केलेलंच नाहीये तर कशाला घाबरायचं? डॅड, तुम्ही खरंच काही केलं नाहीये ना? आर्चीज, तू असं काय बोलतोय? मग काल विश्वासरावांनी अभिदाला तुमच्यासाठी का निरोप दिला होता? की तुम्हाला माहित असलेली सिक्रेट बाहेर काढा म्हणून? अरे ते असं त्याला संशय आला असेल म्हणून, पण असं काही नाही. अरे हो दादानू तुमका खाली बोलवलं ना? कोणी बोलवलंय? ते विश्वासराव इले आहेत ना, त्यांनी. तुझा एक माणूस आहे सध्या आमच्याकडे पाहुणचाराला, रघु काका, आणि त्याच्या घरामध्ये मला आणखीन कोण सापडलं माहितीये का? कोण सापडलं? गणेशाचं गुरु. सगळं माहिती आहे तुला. तुझी चप्पल सापडली अजयच्या डेड बॉडी जवळ. नाथानी मदत केलेली आहे तुला सुषमाला मारण्यामध्ये. आणि या सगळ्यामध्ये या रघु काकाने सुद्धा तुला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्या घरामध्ये मला कोण सापडलं? गणेशचा गुरु. जो गणेशला जादूचे प्रकार शिकवतो. कोणाचे कुठे संबंध आहेत काही कळत नाही, पण कळेल. कुठे आहेत तुमचे चिरंजीव? तो घरातून गायब आहे. काय?
कधीपासून? कालपासून माझं जीव घरा केलेलोच नाही हा. मग सांगितलं का नाही आधी? मी त्याचीच वाट बघत होतो. कधी गेला घरातून? काल सकाळी. हॅलो, हा नायकांच्या वाड्यातला गणेश दत्ताराम नाईक वाड्यातून गायब झालाय. ताबडतोब शोधा त्याला आणि जिथे असेल तिथून उचला. माझ्या झिल्या काय करू नको, मी हात जोडतोय. जा तुम्ही आत. तुम्ही थांबा. त्यांना आत नाही. या माधव नाईक. बसा बसा. माधव नाईक तुम्ही? मी प्रोफेसर आहे मराठी लिटरेचरचा. माझ्या रक्तातच वाङ्मय. काय करताय कॉलेज सोडून? हा, मुळात मी इथे काही दिवसासाठीच आलो होतो, अभिरामच्या लग्नासाठी. पण परत जाणं जमलंच नाही. इथे अशा काही घटना घडल्या. घटना घडल्या का तुम्ही घडवल्या? मी का असं करेन ते आता तुम्हालाच माहिती. कदाचित तुमच्या कादंबरीसाठी. हा. आजपर्यंत तुमची किती पुस्तकं प्रकाशित झाली? एकही नाही. स्वतःला लेखक म्हणवणाऱ्या माधव नायकांना लेखकांच्या यादीतून कायम डावललं गेलं. त्रास होत असेल ना? असं काय नाहीये. लवकरच माझी कादंबरी पूर्ण होईल आणि त्याला प्रकाशक पण मिळालंय. लोकांना ती खूप आवडेल. कारण त्यात भूत आहे, भानामती आहे, कॉन्स्पिरसी आहे, खून आहे. हो का नाही? मला वाचायची आहे तुमची कादंबरी, पण आत्ताच. आता? ए खुड्या, काय झालं विश्वासराव भाऊ? माझं एक काम कर. काय ता? तुला कळायला हवंय ना माईंना विष कोणी दिलं ते? मग मी ते शोधून काढेन. पण माझं एक काम कर, माधव दादांच्या खोलीत जा. जात आहे. अरे ऐक तर. सरलंय. माधव दादांच्या खोलीत जा आणि जितक्या कुठल्या वह्या असतील, डायऱ्या असतील, त्या सगळ्या घेऊन. काय? जा तू घेऊन ये. माधव भाऊंच्या खोलीत जाऊ का? वही अनुचर, डायरी अनुचर. माधव दादांच्या खोलीत. मामा का बोलवलं असेल डॅडना? म्हणून सांगत होतो जाऊया आपण परत. आजी काही होणार नाही, मी आहे ना. काय झालं पांडू? ते आहेत ना विश्वासराव भाऊनी ना ता घेऊन बोलवलेला खाली. काय
माधव भाऊंचो डायऱ्यो घेऊन काली बोलवलेला. माधवच्या डायऱ्या विश्वासरावला कशाला हव्यात त्या? माग काय माहित. बाज झालं. पांडू, तुझ्या विश्वासराव भाऊला जाऊन सांग त्या डायऱ्या त्याला मिळणार नाही, मी देणार नाही.